नमस्कार. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. घनकचरा नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांवर महापालिका करणार दंडात्मक कारवाई. शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांनी घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 चे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलाय. या संस्थांनी आपल्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, एक्सटेंड बल्क वेस्ट जनरेटर रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत आवश्यक कार्यवाही करणे, केंद्रीकृत पोर्टलवर नोंदणी करणे तसेच कचरा व्यवस्थापनाची नियमित नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पॉक्सो गुन्ह्यातील फरार संशयित उदगीर बस स्थानकातून जेरबंद. मोशी परिसरातील अल्पवयीन मुलीची छेडछाड करून फरार झालेल्या संशयिताला MIDC भोसरी पोलिसांच्या तपास पथकाने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून अटक केली. कर्नाटकमध्ये पसार होण्याच्या तयारीत असताना त्याला उदगीर बस स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. समीर केदारनाथ शिंदे, राहणार लक्ष्मीनगर, मोशी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध MIDC भोसरी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोशी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला मारहाण, शिवीगाळ तसेच छेडछाड केल्याप्रकरणी समीर शिंदे विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित फरार झाला होता. बांधकाम व्यावसायिकाला तिघांकडून मारहाण. तिघांनी एका बांधकाम व्यावसायिकाला कारला ओव्हरटेक करून गाडी आडवी लावत मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री 11:30च्या सुमारास पिंपरी येथील मोरवाडी पुलाखाली घडली. अनुज गुरुदास लड्डा, वय 38, राहणार वाल्लेकरवाडी चिंचवड, मूळ राहणार संगमनेर, कृष्णा मोरे आणि राज कात्रज पुणे आणि मारुती निंबाळकर 34, राहणार अर्जुन नगर रहाटणी अशा गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावं आहेत. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक प्रदीप विजय नाईक, वय 46, राहणार रावेत प्राधिकरण यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गॅस सिलेंडरची नवीन जोडणी ठप्प. शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरीही नवीन गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी फरफट सुरू आहे. नव्याने शहरात स्थलांतरित झालेली कुटुंब, भाड्याच्या घरात राहणारे कर्मचारी, कामगार आणि वाढलेल्या गरजा असलेले ग्राहक प्रतीक्षा यादीत अडकले आहेत. त्यामुळे गॅस कनेक्शन मिळत नसल्यास स्वयंपाक कसा करावा असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. शहरातील अनेक भागात LPGचे नेटवर्क उपलब्ध नसतानाही नागरिकांना पाईपद्वारे गॅसचा पर्याय स्वीकारण्याचा सल्ला दिला जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. चुलत्याने पुतण्यावर चाकूने केला हल्ला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून चुलत्याने आपल्या पुतण्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आळंदीत घडली. बाळासाहेब दादू भोसले आणि सुरेखा बाळासाहेब भोसले, दोघे राहणार आळंदी, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील सुरेश भोसले, वय 42, राहणार आळंदी, यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि Instagram चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.